आज आहे धनतेरस आणि फराळाचा पहिला दिवस. तर यावर्षी आम्हाला फराळ बनवायला खरंच खूप उशीर झालेला. तर नाश्ता वगैरे केला आणि छोटूला घेऊन डॉक्टरकडे गेलो. त्याचा आज इंजेक्शन होता. त्यानंतर घरी आली तर आत्यांनी रवा भाजायला घेतलेला आणि दीदीने स्वयंपाक करायला घेतलेला. आत्यांनी रवा भाजल्यानंतर मी लाडूंसाठी आहे ना लगेच बेसन भाजून घेतलं, कारण लाडू पण बनवायचे होते. आणि आज आम्ही 3 पदार्थ बनवायला घेतले होते, लाडू, करंज्यांचं आणि शंकरपाळ्या. तर तिघांपैकी ना 2 जे पदार्थ होते ते अर्धे झाले आणि मी ते शंकरपाळ्यांचं जे पीठ आहे ना ते एकजीव करून मळून घेतलं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आणि त्यानंतर तूपसुद्धा बनवलं होतं दीदीने, तर ते मी गाळून घेतलं. बघता बघता संध्याकाळ कशी झाली समजलंच नाही. मग दीदीने दिवे लावायला घेतले आणि छान संध्याकाळ झाल्यावर दिवे आम्ही ठेवले. मुलं तर खूप खुश होती, त्यांना तर मजा आलेली. त्यानंतर रात्रीचं आहे ना स्वयंपाक मी बनवायला घेतलं, कारण दीदी थोडं मार्केटमध्ये गेली. तर मग मी बटाट्याची भाजी आणि पोळ्या बनवल्या. आत्याने धनतेरसची पूजा केलेली आणि दूध आणलेलं खवा बनवण्यासाठी, तर ते शेगडीवर आटत ठेवलं. जेवण वगैरे झाले आणि रात्री 11 वाजता आम्ही शंकरपाळ्या बनवायला घेतल्या. मी शंकरपाळ्या बनवल्या आणि दीदीने त्या तळल्या. तर यावेळेसच्या ज्या शंकरपाळ्या होत्या ना इतक्या खुसखुशीत झालेल्या, अगदी खारीसारख्या, इतक्या ठुसूर झालेल्या की तुटल्यावर अक्षरशः भुगा होत होता. तर फ्रेंड्स, आजचा दिवस असा होता. तुमचा फराळ झाला का? कमेंट करून मला नक्कीच सांगा. बाय बाय.